राम 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 राम. बापू या इकडे. राम राम. हा ही जागा म्हणजे माना बाळाची. ही जागा म्हणजे देव धर्माची. हो पण तिथे परमेश्वर सारखे भाविक त्या ठिकाणी येऊन बसतात आणि त्यांचं मनोरंजन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तुला काही माहिती का काय गावामध्ये भाविक बाया आलेल्या. भाविक बाया चलो मेरे मागे मागे येऊ. चला मी यांच्या मागे मागे चला. या बाई राम राम. तुला काय लाज वाटतं का? तुला काय आता आहे का? बाय माझं कोणी राम राम राहतात का? ते गाव तिला रामला किती कटाळे बाई माणसाला राम राम करता का म्हणे. अरे बाबा ही बाई तिच्या नवऱ्याला राम म्हणते आणि बाकीना बा काय जरा म्हणतेस का मग. अरे बाबा पत्या परमेश्वर असतो मला माहिती कुठे मला माहिती म्हणजे टरबूजाचा आट गेल्या डांगरवाडी करायला जर चालू आले. मला माहिती म्हणजे मला माहितीये म्हणजे सागरचा सागरचा लहानपण तुम्ही बकडे तरच फिरणार रे. तो बाराकडे मरला का अक्षरे का गवताचा ग मना मागे म्हणे तुम्ही गवताचा ग त्याला पहिला काढू तुमले बू काढताय का मीच काढू शांतपटा. म्हटलं बाई नमस्कार. नमस्कार. हो तुम्ही वेळणे घालवता देवाचं नाव घ्या. देवाचं नाव? मी देवाचं नाव पाण्यात असतं का पिण्यात असतं? पिंपळासारखं पाण्यात असतं. मला काही कळत नाही. मी लहान आहे पण ते छोटी आहे. हा पिंटी पिंटी नु तर चांगले टेम्पी आहे नाव. छोटी हा सोटी आहे म्हणे. हो बाई तुम्हाला देवाचं नाव येत नाही? नाही. तुम्ही भाकरला काय म्हणतात? बाकाला मी काय म्हणते? मग काहीच बजेट नाही आपला. आणि पाण्याला काय म्हणता बाई? पाण्याला मी पाणी म्हणते. काहीच बजेट नाही ना काका. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला काका म्हणता? मला नवरा बरोबर समजतो. दादा इले नवरा कसं काय समजत? तो तर समजे ना तो कपाशीवर फुहारा जास्त मारत ना. दिनभर फुहारा मारत संध्याकाळी वाण्यानं सारखा गुणगुणी पडी राहा. देवाचं नाव येत नाही? नाही. यांच्याकडनं शिका. हे आमचे गुरु आहे. गुरु हे तुमचे गुरु आहे. तुम्ही त्याचे कोण आहे? माझे साले बाई माझ्या मागून म्हणा. म्हणजे मी तुमचं नाव म्हणायचं? हो. बरोबर. हा म्हणा देवाजी देवा देवाजी देवा. विनोद जाय भटकाना पाचूर जाय काय करू? पोलीस पथकाले भेट काय सांगू? त्याला म्हणा आमना जेवणावर बोलत काय बोलला ना म्हणा. तुम्ही बोलले ना माझ्या मागून बोला. मी बोलल्यानंतर एक हाताचं अंतर अंतर. म्हणा देवाजी देवा वा 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 काय आवाज आहे. देवाजी देवा. अरे वा 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 लय छान आहे. करते मी तुमची सेवा. आणि रात्रीच्या टायमाला माझ्या गोधडीत घुसून जावा परत बसून जावा. नाही का. हे काय देवच नाही झालं काय काय थोडंसं झालं काय बाई. अहो कुठे लोक आले ना माझ्या गोधडीत बसून जावा. अरे अरे तो बरोबर बोलला बाई. सांप्रदायिक माणूस आहे तो. आणि त्याच्यासारखा सांप्रदायिक माणूस या जगात कोणी नसेल. पाहिजे का त्याची राणी माणूस ओळखून घ्या तो किती सांप्रदायिक आहे. त्याची आई कीर्तनकार, त्याचा बाप कीर्तनकार, पत्नी कीर्तनकार, मुलं कीर्तनकार आणि हा कामगिरीचा पोटचा आहे. काय बापू काय काय बोलतो तर बाईला बोललं तरी करता येतं तुझं नाही का. बाई तो बरोबर बोलला. दिवसभर तुम्ही कामात कष्ट करता तरी देवाचा तुमच्या मुखात कधी येतं का? संध्याकाळी घरी आल्या स्वयंपाक पाण्यामध्ये लागलं रात्रीची 10 पर्यंत देवाचं तुमच्या मुखात येतं का? त्याच्यासाठी बोललं त्यावेळी तुम्ही गोपाल त्यावेळी हरी नामाची गोधडी अंगावर घ्या. तिथं म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण विठ्ठल विठ्ठल ज्ञानबा टकोरा तुकाराम. या म्हणीप्रमाणे देवाकडे देवाचं नाव घ्या आणि मोक्ष पदाला जागा सांगली देवा.